नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर पाहूयाच्या टॉप 10 हेडलाईन्स। मनसेसोबत युती करायची का? मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंची माजी नगरसेवकांना विचारणा। युती केली तरच फायदा होईल, माजी नगरसेवकांचा सूर। तर विश्वासात घेऊनच निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण। मुंबईतील चुनाभट्टीतील श्रम रक्षा भवनाजवळ ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं आंदोलन। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर। इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याचा नवा शासन निर्णय। हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द मागे, तरी तिसरी भाषा शिकवली जाणार। हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर 20हून अधिक विद्यार्थी गरजेचे। महाराष्ट्रात हिंदी भाषेची शक्ती केल्यास संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा इशारा। मोदी शाह गुजरातचे असूनही तिथे हिंदी सक्तीची का नाही, मनसे अध्यक्षांचा सवाल। IAS अधिकाऱ्यांच्या सोयींसाठी हिंदीची सक्ती केली जाते का? राज ठाकरेंची विचारणा। शाळांमध्ये हिंदी कशी शिकवतात ते बघतो, राज ठाकरेंचं अल्टिमेटम। मराठीला नाही हिंदीला पर्याय दिले, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा। NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र, महाराष्ट्रात 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नसल्याचं स्पष्टीकरण। राज ठाकरेंशी बोलणं झाल्याचे वक्तव्य। जुना इतिहास बाजूला ठेवून भाजपाच्या नियमाप्रमाणे वागल्यास स्वागतच, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर भाजपाला दाऊदही चालेल, संजय राऊतांचा हल्लाबोल। मुंबई महापालिका निवडणुकीत श्रीकांत शिंदेविरुद्ध आदित्य ठाकरे सामना होण्याची शक्यता। श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वात शिवसेना निवडणुका लढवणार, सूत्रांची माहिती। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सर्व मंत्र्यांवर विशेष जबाबदारी। मुंबई आणि परिसरातील मंत्र्यांवर वर्धापन दिनाची जबाबदारी दिल्याची माहिती। दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाबाबत शरद पवारांचा पुन्हा वेगळा सूर। मालेगाव कारखाना निवडणुकीवरून व्यक्त केलेली नाराजी दीर्घकालीन नसल्याचं केलं स्पष्ट। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।